म्हणाली आईची ओटी आणि म्हणा माय जशी मी तोही वटी भरू राहिले तशी आता मी वटी भरू दे. हा बाय म्हणाली. मग आईकडे आशीर्वाद तू. काय ओटी भरू दे म्हणजे मला नाही कळालं बाबा. मग ही कशाची वटी भरणार आहे आई? ही देवी आई माझी कशाची वटी भरणार आहे? येडच राहतं काय कोण माही येडी रामबा कोणी आंगडची. काहीच कळत नाही बाईला, काहीच कळत नाही. पाय सको पाय भाऊ जाई असं येडा गोळा येतं. पाय काही सुधरा नाही आणि कधी हुशार होईल. जरा पण काही कळत नाही, जरा काही कळत नाही, काहीच नाही. जाऊ दे ना गाई, कळत नाही ती काय अजून पोरगीच आहे, तिला काय कळणार आहे एवढं? माय सांगा ना मला, कळू पण द्या ना मला. तुम्ही तरी सांगा, नाही कळलं मला तर. अहो माय म्हणाली अगं ओटी भरणे म्हणजे तू प्रेग्नेंट राहणे म्हणजे तू आई होणार आहे बाबा. असं आईला म्हणायचं की तू देवीला असं माग की मला पुढच्या वर्षीपर्यंत आई होऊ दे, असं म्हणजे माझी ओटी भरू दे बाबा, असं असतं ते. आई बाई असं भाई असं सांगा ना मग आई तुम्ही. मला नाही कळत बाई असं काही. बर चल घ्या आईची ओटी भरून आणि माग आशीर्वाद आईला. बर 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 मागते मागते. चला तर मग या आरती वेळा बाया कधी येते काय माहिती. आपण कवाच येऊन बसलो इथं तिघी जणी. येईन आता माय बाई कोणी आलं नाही का अजून? नाही ना बाई, आम्ही ती तिघी कवाच ये. असं येईन मग येईन बाकीच्या. चला आल्या का समजा जणी, आरतीला सुरुवात करूया. पहिलेच उशीर झालेला आहे. आम्ही तर कवाच येलो बाई, आम्ही सुखावाची वाट पोराल तुमची सगळ्याची. हाव का? बरं चला मग चालू करू आता. आता माय बाई म्हणाली साडी तर छान दिसून राहिली व व्हाईट कलरची. मस्त मस्त. थँक्यू. हाव गड्या लय मस्त दिसून राहिली म्हणाली साडी आज. चला आवरा पटकन चालू करा आरती. संकट निवारी. अगं आण मला बनवलं की नाही तू दसम्या खायला? पोटात कुळकुळ झालंय, दुपार झाली ना, आण लवकर. आणि हो मलाही दे वाढून पटकन, भूक लागली मला पण. हो देते दोघांनाही देते जेवायला. थांबा. दसम्या केल्या ना तुम्ही? दसम्या केल्या ना उपवासाच्या? नाही तर बस केल्या नाही तुमच्या दसम्या पण मी केल्या. आणि तुम्ही खाऊन इतक्या खुश असाल. एवढ्या भारी दशम्या बनवल्यात मी आज. तुम्ही खाऊन खातच राहा, फक्त खातच राहा माझ्या हातच्या दशम्या तुम्ही. अरे बापरे दे बरं, असं काय भारी बनवलं तू एवढ्या? दसम्या असत्या त्यात काय काय टाकलं बाबा नवीन तू? बघा तर तुम्ही खाऊन. अरे वा म्हणाली आज मस्त साडी नेसली. भारी दिसू लागली या साडीमध्ये तू तर. हाव काय? चल बरं ते पटकन वाढून दे. मस्त दसम्या बनवल्या कडे ह्या. गुळाची दसम्या दिसते या. कुठं शिकली कडे एवढ्या दिवस तर साध्या चपात्या लाटता येत नव्हत्या. आणि काही बनवता येत नव्हतं, नाही साधं बेसन बनवता येत नव्हतं. काय दसम्या काय, 2 प्रकारच्या चटण्या काय. वा 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 वा. हा बाई लेच फरक पडला म्हणाली मध्ये. हे बघ ना ताट, तिथलं भारी ताट बनवलं तिनं. स्वयंपाक पाय ना कसा केला. 2 भाज्या, भात, वरण, भजे, पोळी. अरे बापरे बघ ताट किती भारी बनवलं. भारी स्वयंपाक बनवला, लय मोठा स्वयंपाक. नाही तर साधी भाजी पोळी करायचं जीवार येईला. पाय ना खरंच मला पण नवल वाटवायला पमवायचं. नवलच वाटवायला मला पण. देवी पावली काय करू. आज जरा तिला देवीची वटी किती भरायला लावली मी. म्हणलं भर बाई वटी देवीची. तर देवी पावली वाटतं आज. बरं झालं ले आपल्याला तेच पाहिजे होतं ना, नाही का? हाव आई हाव. अशी जर वागले म्हणाली तर किती आपल्या घरामध्ये सुख शांती लाभल, नाही का बरं आई? हाव पम्मू हाव. मी आज लई खुश झाले. एवढ्या भारी दसम्या बनवल्या पण म्हणाली ना. काय चाललंय करू मायल्या कायचं खुसर. मला पण ऐकायला येऊ द्या ना. अगं काही नाही, चाललं होतं की मस्त स्वयंपाक बनवला बुवास. आई म्हणत होती दसम्या बी मस्त बनवल्या, गुळाच्या दसम्या, नाही का आई? हो म्हणाली आज मस्त दसम्या बनवल्या. तू कुठं शिकली एवढ्या दसम्या बनवायच्या, एवढ्या चटण्या बनवायच्या? मस्त काम करू राहिली तू तर. मला तर लई नवल वाटवायला बाई. तू आज देवीची वटी भरवली म्हणून तुला देवीनं चांगली सद्बुद्धी दिली वाटतं, नाही का? असं नाही हो आई, मलाच कळालं की नाही आता घर संसाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी थोडं स्वयंपाकात लक्ष देऊ राहिले आणि मोबाईलमध्ये मैत्रिणीमध्ये कमी गुंतू राहिले. आता मैत्रिणींना फोनवर नाही बोलते मी जास्त आता, आणि मोबाईल पण नाही जास्त पाहते आता. मोबाईल पाहिला पण तर मी माझ्या चांगल्या गोष्टीसाठीच बघते. मी ह्या दसम्या बनवायला मोबाईलवर युट्यूबवर बघून शिकले आई. असं काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. काय ते उगं नाच गाण्याची व्हिडिओ बघत बसायचं, ते पिक्चर बघत बसायचं, नाही का? हे असं छान शिकलं पाहिजे, नाही का? स्वयंपाक असं घरातलं काहीतरी कामं शिकलं किती भारी वाटतं बघ बरं. आज आई आणि मी किती खुश झालो हे सगळं बघून तुझं काम. हाव का? आता तुम्ही रोज खुश होत राहणार माझ्यामुळे, खुशच होत राहणार. कधीच तुम्हाला मी दुःख देणार नाही. बरं माहिती देवी पावली. आई हे तर काहीच नाही, अजून मी दसम्या बनवलेल्या आहे दुसऱ्या नवीन प्रकारच्या. त्या तुम्ही खाऊन बघा मग म्हणसाल. आधी ह्या खाऊन बघा मग त्या खाऊन बघा.
अजून नवीन ह्या गोड बनवले आणि त्या दुसऱ्या तिखट दसम्या बनवल्या मी. हो का? आण बरं आता माहिती, आण बरं कशा बनवल्या तर. अरे बापरे मस्त. ते काय दहीवर मस्त तिखट मीठ आणि तिखट दसम्या, गोड दसम्या. वा, मजा आली आज खाऊन. आणि हो आई, फक्त तुमच्यासाठीच नाही बनवल्या, मी सखूबाईसाठीही बनवल्या. त्यांच्यासाठीही मी डबा काढून ठेवते. हा, तुम्ही थैलीत घालून ठेवते मी, तुम्ही घेऊन जा पिशवी. हो, तिला पण दाखवते ना तिच्या भाऊजाईनं कशा दसम्या बनवल्या. तिला सांगते ना कसा स्वयंपाक बनवला, कशी देवी पावली बाबा तुझ्या भाऊजाईला पाय. लय खुश होईन बघ सकू, तुझं असं बघून हे सगळं नवल. खरंच लयच खुश होईन बरं का सकू. हाव का? न्या मग आई तुम्ही न्या. ताईला पण बनवल्या मी, शिल्लक बनवलेल्या आहे मी दसम्या. घेऊन जा, त्यांनाही उपवास आहे ना. मला माहिती होतं ना ताईला पण उपवास आहे म्हणून सखूबाईला. तर त्यांना पण नेऊन द्या तुम्ही दसम्या. बरं मी पटकन खाऊन घेते आणि मग तिच्यासाठी पण तू बांधून ठेव. हो आई, मी बांधून ठेवलेलं आहे ऑलरेडी. बरं. मस्त मस्त मस्त. वा, चल माई अजून दसम्या बनवायच्या. पडत कळकळ करून राहिलंय. संध्याकाळ होत आली ना, पाठ सगळी निघून गेली, दुपार निघून गेली. काय माई आपल्यालाच करणं, आपल्यालाच खाणे. कोण करण? आता बायाच्या पोरी आहे त्या करतात, सुना आहे कोणाला त्या करतात. मला तर हाय पोरगी, पण आता माझी पोरगी तर लयच नोकरी करते, नाजूक भिजली आहे बाई. तिला तर काही काम सांगू शकत नाही. बाप तर लगेच ओरडतो मायावर, पोरीला काम सांगितलं. मग काय, सून तर अजून यायची आहे. आता सून काय दाखवते काय मी, दिवे लावते नाही तर काय. चल घेते पटकन करून सनी खाते. अगं सकू, अरे आई तू कस काय अचानक येणं गेलं? मी दसम्या बनवायला लागले होते, बस तुला पण बनवते, खाऊ आपण. अगं नाही काही नको बनवू, काही गरज नाही त्या गोष्टीची. काऊन? अरे तू खाल्ला असन बाई, त्या सुनाने केले असन ना. आता मला तर करणं खाणं ना, तर मायापुरतं करते. हे पोटात कळ करू आले. सकाळ फक्त चहा घेतले बाई आई, काहीच रे माय. सकाळी चहा घेतले ना, काही फळं ना फुळं. तुला जावायला एवढं वाटत नाही, बायकोला उपाशी 9 दिवसाचा. ते नेऊन द्या फळं गिळं, सफरचंद केळी अनार बिनार. काहीच नाही ध्यानाच्यात नाही बाबाला आणावं का काही म्हणून. मग काय पोटात तोडू राहिले. तर करते दसमी खाते माय एखादी दसमी टाकून. अगं काही गरज नाही तुला करायची. हे बघ काय आता माय बाई काय आणलं मला खायला, आणलं का काही उपवासाचं फळं फुळं आहे का? नाही हो माय, दसम्या आणल्या तुला खायला. घे माय आई, कशाला तर एवढी मेहनत केली तर तोही करायची खायची ना. मला बी करून आणल्या कशाला? ह्या वयात काय एवढी मेहनत घ्यायची बरं? अहो माय म्याने केल्या, त्या भाऊजाईने केल्या ना. त्या भाऊजाई ना धर म्हणली, सखूबाईला पण केल्या म्हणले मी. आणि पाय असल्या भारी केल्या, पाय गोड केल्या, तिखट केल्या, त्यासोबत चटणी. ते काय दह्याचं काय केलं माय, असं भारी लागलं बाई. लगे आता लेक पोटभर खाल्ल्या बाई दसम्या. हो, उपवास म्हणून तर वाटलंच नाही मला, अशा हाणल्या म्या 2-4. आता माय बाई मनाली ना केल्या भाई दसम्या, आणि एवढ्या भारी त्या बी. कुठं शिकली बाई गोड दसम्या आणि तिखट दसम्या लगे? अरे बापरे, तिला तर साध्या भाकरी जमत नाही, चपात्या जमत नाही, दसम्या केल्या भाई एवढ्या भारी. अहो हा युट्यूबला पाहून शिकले माय युट्यूबला पाहून. अगं माय बाई हा माय इकडं घेते पटकन खाऊन. घे ना पटकन खाय. मस्त वास राहिलो आई. वा बरं पैसे खूप बस, पोटात तोड राहिलं म्हणते ना, बस काही खाऊसा नाही. घे. हो चल बस, तुम्ही माझ्याजवळ खाऊस तर. हो बसते मी, बस. अरे बापरे आई, दिवस पावला म्हणायचं मग त्या सुनाला तर. कसलं भारी बनवलं तिनं, पाय नाही येत असण्या. असं मी पण तेच म्हणले, मला बेलेच नवल वाटवायला माय तिचं, लेच नवल वाटवायला. आणि पमू बिला असा खुश झाला, कायच केलं म्हणून ना एवढं भारी स्वयंपाक. अगं तसंच नाही, स्वयंपाक बी असला भारी केला तिना, लेच भारी. अगं माय बाई, बरं झालं माय गुण आला तर बरं झालं. लेस हेंबाडा होती ना माय, लेस हेंबाडा होती. नुसतं खायचं माहित होतं, नुसतं खायचं आणि राहायचं, बाकी काय माहित नव्हतं. घरातलं ना काम ना हुद्दा. तेच ना माय, मग तेच ना, लय ताण होता माझ्या डोक्याला माया, लय ताण होता. लय मजा माझ्या बाळात काय होईल, मी हायतावर आहे या पोराला, पण मी केल्यावर काय होईल या पोराचं. पण नाही मस्त जमलं आता, मस्त. वाह मस्त. तिखट दसमा तर लयच भारी. मस्त. चला आता गोड दसमा ट्राय करते. आई हो वा, कुठं शिकली हो ही? थांब, मला पण शिकून घ्यायचे तिच्या कोण्या दसम्या, गोड दसम्या. मी बी नाही बनवलं बाई अजून एवढ्या भारी दसम्या ह्या. वा विचारलं नाही का तिला कशा बनवल्या म्हणून ह्या दसम्या? तर अहो माय विचारलं ना, ती म्हणली ना युट्यूबवरून पाहून बनवल्या म्हणून. युट्यूबला पाहिली म्हणे रेसिपी दसम्या बनवायची, त्याच्या पाहून बनवल्या म्हणे मी. असं तिला सांगून दे, मला पण व्हिडिओ सेंड कर म्हणून तो. मला पण शेअर कर म्हणा ते व्हिडिओ, मी पण बनवेन तसेच पाहून मग दसम्या.
लयच भारी बनल्या बाई या दसम्या, लयच भारी. हो ना मा, लयच भारी बनल्या ना खरंच. आणि संध्याकाळी लवकर आवरा म्हणा. गरबा खेळायला या घेऊन तिला आज. काय हो हो, या ना गरबा खेळायला. आणि येऊ ना, आम्ही दोघी पण येऊ. हा, कसं जरा बाहेर आलं गेलं तर मोकळं होत आहे. आणि दसम्या संध्याकाळचं लग बनव म्हणा तिला माझ्यासाठी बी अशाच. मी काही बनवत नाही मग. हो नव्हता देतो, मी सांगते तिला बनवायचं. सांगते मी. अगं जावाई बापू आले, जावाई बापू माग बघ माग. अगं माहिती काय हो, जेवायचं का तुम्हाला? काय सखो मस्त खात बसली इथं. काय आमचं तर काही ध्यान येत नाही खायचं. अहो माय सकाळची उपाशी ना, आत्ता म्हणाली ना दसम्या पाठवल्या आईकडं, त्याच खात बसले. काय माणूस काय नाही माय. हट बसा, देते वाढून.